गुरुपुष्य अमृत योग हा वर्षातील अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो. अनेक लोक या दिवशी मोठमोठी पूजाविधी करतात, दानधर्म करतात. पण आज मी तुला असा एक साधा उपाय सांगणार आहे जो फक्त 1 रुपयाने करता येतो. हा उपाय श्रद्धेने केला तर मनाला सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती मिळू शकते. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. स्वामी भक्तांनो, गुरुपुष्य अमृत योग हा गुरु ग्रह आणि पुष्य नक्षत्र यांच्या शुभ संयोगाने निर्माण होणारा अत्यंत मंगल दिवस मानला जातो. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी केलेले जप, दान, पूजा आणि शुभ कार्य विशेष फलदायी मानले जातात. अनेक जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात, नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा घरात शुभ वस्तू आणतात. परंतु प्रत्येकाला मोठे खर्च करणे शक्य नसते. काही जण आर्थिक अडचणींमुळे मनात खंत ठेवतात की आपण मोठी पूजा करू शकत नाही. पण स्वामी समर्थ सांगतात की देवाला तुमच्या पैशांची गरज नसते, त्याला तुमच्या श्रद्धेची गरज असते. मनापासून केलेली छोटीशी प्रार्थनाही मोठ्या यज्ञा इतकी प्रभावी असू शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत सोपा आणि श्रद्धेचा उपाय. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा आणि देवाघरासमोर किंवा स्वामींच्या समर्थांच्या प्रतिमेसमोर बसा. आपल्या घरात असलेले 1 रुपयाचे स्वच्छ नाणे घ्या. ते नाणे स्वच्छ पाण्याने धुवा. त्यावर थोडी हळद आणि कुंकू लावा. नंतर ते नाणे स्वामींच्या चरणांजवळ ठेवा. 1 फूल अर्पण करा आणि शांतपणे स्वामींचे नामस्मरण सुरू करा. मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपा. जप करताना कोणतीही घाई करू नका. मन शांत ठेवा. आपल्या कुटुंबाचे, मुलांचे, पतीचे, आई वडिलांचे आणि सर्व प्रिय व्यक्तींचे कल्याण मनोमन मागा. जप पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून स्वामींना प्रार्थना करा. स्वामी, माझ्या घरातील संकटे दूर करा. माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी द्या. माझ्या मनातील भीती आणि चिंता दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा आणि चांगले कर्म करण्याची शक्ती द्या. भक्तांनो, प्रार्थना करताना डोळ्यातून अश्रू आले तर त्यांना थांबवू नका. कारण मनापासून केलेली प्रार्थना ही थेट ईश्वरापर्यंत पोहोचते असे म्हटले जाते. त्या क्षणी आपल्या मनातील सर्व दुःख, चिंता आणि तणाव स्वामींच्या चरणी अर्पण करा. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. अनेक वेळा आपल्या आयुष्यात अशा समस्या येतात ज्यांचे उत्तर आपल्याला सापडत नाही. पण श्रद्धा आणि संयम ठेवला तर मार्ग नक्की सापडतो. संध्याकाळी पुन्हा देवघरात दिवा लावा. सकाळी पूजेत ठेवलेले ते 1 रुपयाचे नाणे लाल रंगाच्या स्वच्छ कपड्यात बांधा. हे नाणे आपल्या तिजोरीत, पैशांच्या कपाटात किंवा देवघरात ठेवा. अनेक धार्मिक परंपरांमध्ये हे नाणे शुभतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. परंतु लक्षात ठेवा, खरी शक्ती नाण्यात नसून तुमच्या श्रद्धेत असते. नाणे हे फक्त विश्वासाचे प्रतीक आहे. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. गाईला चारा घाला. पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवा. वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. घरात शांततेचे वातावरण ठेवा. कारण गुरुपुष्य अमृत योग हा फक्त धनप्राप्तीसाठी नसून मन शुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे
समाधान. ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. म्हणून या दिवशी फक्त धनाचीच प्रार्थना करू नका. चांगले आरोग्य, आनंदी कुटुंब, मनःशांती आणि योग्य विचार यांचीही प्रार्थना करा. कारण पैसा कमावता येतो, पण मनशांती विकत मिळत नाही. कदाचित हा संदेश ऐकणाऱ्या अनेक माता, भगिनी आणि भक्तांच्या मनात सध्या काही चिंता असतील. कोणाच्या मुलांच्या भविष्याची काळजी असेल, कोणाला घरातील आर्थिक परिस्थितीची चिंता असेल, तर कोणाच्या मनात न सांगता येणारे दुःख असेल. पण लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील कठीण काळही कायमचा राहणार नाही. श्रद्धा, सबुरी आणि प्रयत्न त्यांच्या जोरावर प्रत्येक संकटावर मात करता येते. म्हणून बाळा, या गुरुपुष्य अमृतयोगाला हा साधा 1 रुपयाचा उपाय श्रद्धेने कर. स्वामींचे नामस्मरण कर, चांगले कर्म कर, कोणाच्याही मनाला दुःख देऊ नकोस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर विश्वास ठेव. कारण जेव्हा मनापासून श्रद्धा असते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचाही मार्ग सापडू लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ